त्यावेळेस पहिली नोटिफिकेशन आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल याची दखल घ्या. आपण जाऊयात दुसऱ्या मॅचकडे जाऊया, ज्या ठिकाणी खूप चांगला रंग पाहायला मिळेल. या मॅचमध्ये एकीकडे सावरळीवाडी आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळताना पाहायला मिळेल आपल्याला जय हनुमान गोरठण बुद्रुक. पंच एक तंबी आपण मैदानावरती द्या. 20 मिनिटांचा अवधी असेल. प्रत्येक षटकाला 5 मिनिटं दिली जातील आणि 15 मिनिटांच्या आज जर 3 षटकं संपले नाहीत तर 16व्या मिनिटाला एक पॉवर प्लेचा खेळाडू आपण 38च्या सर्कलमध्ये घ्या. आणि यानंतर विनर मॅच असेल. खालची कोपोली टीम आपल्याला विनंती, आपण कुठेही जाऊ नका. यानंतर विनर मॅच खेळवण्यात येईल. चला कमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदल. आकाशजी देशमुख आपल्या सर्वांच्या समवेत जोडले जातील. हॅलो, धन्यवाद मनीष सर. सो पहिल्या मॅचचा आपण निकाल पाहिला. पहिल्या मॅचमध्ये चांगल्या प्रकारे बॅटिंग करताना धावा जमवल्या होत्या टीम खालची कोपोली आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा तेवढ्यात चमकदार कामगिरी केली आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला. पुढच्या फेरीत नक्कीच पात्र झाले तो म्हणजे टीम खालची कोपोली. आता आपण पाहतो सावरळीवाडी विपक्ष मॅच चालू आहे ती म्हणजे टीम जय हनुमान गोरठण बुद्रुक. कल्पेश जाधव या मॅचमध्ये आपण पाहतोय. अक्षय पाटीलला पाहणार आहोत. ऋषी पाटील आहे. बरेचसे चांगले खेळाडू या मैदानामध्ये आजच्या या मॅचमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. 4 ओव्हरची मॅच आहे. मॅचला सुरुवात होते. सलामीला 2 फलंदाज मैदानामध्ये. अविनाश आणि मंगेशची जोडी. मागच्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच मोत्तासिम आहेत. नक्कीच या ओव्हर नंतर आपण त्यांना प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊयात. त्यांना विनंती येईल आपण येऊन बसायचं आहे. कल्पेश जाधव पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर लाऊड अपील झाली आहे. पंच अपील फेटाळतात. बॉल बराचसा बाहेर होता. बॉल वाईटच्या रूपामध्ये 1 धाव देऊन जातोय. जर प्रामुख्याने विचार करायचा तर कल्पेश जाधव हा खेळाडू गोरठण गावासाठी क्रिकेट खेळतो, परंतु हा सध्या रत्नागिरीत वास्तव्यास आहे नोकरीसाठी, परंतु इथे क्रिकेटची ओढ त्याला घेऊन आली आहे. यानंतरचा बॉल पुन्हा एकदा पाहिलं तर चांगल्या रीतीने बॉल हाताळला. मागचा बॉल जरी वाईड होता त्यानंतरच्या बॉलवर कमबॅक करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. त्या बॉलवर पाहिलं तर डॉट बॉल टाकतात. या पण स्पर्धेचा प्रामुख्याने विचार करूयात. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे चषक व आमदार चषक 2026 10वं पर्व. 10व्या पर्वामध्ये पाहिलं तर प्रवीण शेठ बैलमारे यांनी चांगल्या प्रकारचं इथं आयोजन रंगवलंय. इथे बॉल हवेत आहे. जेल घेण्याची नामी संधी निर्माण झाली. ती संधी सोडतील ते कल्पेश जाधव कोण, परंतु कल्पेश जाधवने मिळवले विकेट. स्वतःच्याच बॉलिंगवर कॅच घेताना आपण कल्पेश जाधवना पाहतोय. ह्या ओव्हरमधील पाहिलं तर चांगली गोलंदाजी करताना पहिली विकेट मिळताना कल्पेश जाधव. आपल्याला कुमारी स्वामिनी अमोल बैलमारे यांच्या नक्कीच नेतृत्वात मिळाले. त्यासोबत 2 नंबरची जी ट्रॉफी आहे, जे रनरअपची ट्रॉफी, ती स्वर्गीय प्रदीपदादा लाड यांच्या स्मरणार्थ श्री निलेश लाड यांच्याकडून नक्कीच मिळाले. त्यांचं सुद्धा आपण पाहिलं तर खूप आभारी आहोत. त्यासोबत 3ऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे, सेकंड रनरअप, ती स्वर्गीय मारुती बाबा बांदळ यांच्या स्मरणार्थ श्री संतोषदादा बांदळ यांच्याकडून मिळाले. त्यांचं सुरुवात शतशः नक्कीच आभार व्यक्त करूयात. त्यासोबत 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी ती स्वर्गीय तुकाराम बाबा बैलमारे यांच्या स्मरणार्थ श्री सदानंदजी बैलमारे यांच्याकडून आहे. त्यांचं सुद्धा आपण करूयात मनापासून स्वागत. त्यासोबत 5व्या क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय मिलिंददादा तांबडे यांच्या स्मरणार्थ श्री दत्तदादा तांबडे यांच्याकडून आहे. त्यासोबत बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर यासाठी शूज आहेत परेशजी घरत, यांचा सुद्धा आपण नक्कीच आभार व्यक्त करूयात. विकेट आली. विकेट आल्यानंतर बॉल हवेत आहे. कव्हरचं क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल धाव जरूर देऊन जाईल या बॉलवर. त्यासोबत पाहिलं तर आपल्याला या संपूर्ण टुर्नामेंटसाठी जे सन्मान चिन्ह प्रोव्हाइड झालेत ते आपल्याला ऋषिकेश दादा बैलमारे यांच्याकडून प्रोव्हाइड झालेत. त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. बीमरसाठी पाहिलं तर इथे पंचांचा रिव्ह्यू आहे. नो बॉल आहे का, वेस्ट साइड बीमर आहे का, की लिगल डिलिव्हरी आहे, थोडंच दूध का दूध पाणी का पाणी.
चुलबुल पांडे सर नक्कीच आपले तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये एक ऑलराऊंडर म्हणून बघा पंचांची भूमिका सुद्धा पार पाडतायत. BSA पॅनलचे हे सुद्धा आपल्याला एक प्रमुख घटक. त्यासोबत या आपल्याला संपूर्ण टुर्नामेंटसाठी ज्या प्लेअर ऑफ दी मॅच, प्रत्येक मॅचचा एक हुकमी इक्का कोण, त्याच्या ट्रॉफी प्रोव्हाइड केल्यात. त्या ट्रॉफी प्रोव्हाइड केल्यात निखिल दादा बैलमारे यांचं सुद्धा आपण नक्की शतशः आभार व्यक्त करूयात. त्यासोबत या संपूर्ण टुर्नामेंटसाठी किती लागू दे, लिगल डिलिव्हरी आहे. किती बॉल लागू दे, कुठेही मारा, किती षटकार मारा, किती बॉल फोडा, तरी ते आम्ही प्रोव्हाइड करू. ते आपल्याला सर्व बॉल प्रोव्हाइड केले आहेत. महेशदादा पाठारे, त्यासोबत निलेशदादा देवडे, त्यासोबत किरणदादा बैलमारे आणि कल्पेशदादा मेहतर यांनी आपल्याला बॉल प्रोव्हाइड केलेत. म्हणजे फलंदाजांना असेल किती षटकार मारा. त्याचा बॉल शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न केला. बॉल पाहिला तर डीपमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पहिली कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न सक्सेसफुल होणार नाहीये. सिंगलवर समाधानी. धावफलक वाढतंय 1ने. धावफलकामध्ये नांदी होते 1-3. त्यासोबत आपल्याला असं म्हटलं जातं की आयुष्यामध्ये सर्वात जास्त पुण्य कुठं आहे तर पाणी पाजणं हे सर्वात जास्त पुण्य आहे. ते आपल्याला 4 दिवसासाठी लागणारे पाणी जे आहे ते श्रीकांतदादा पाटील, त्यासोबत सन्माननीय राकेशदादा बांदल यांच्याकडून आपल्याला मिळाले. त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. इथं बॅटच्या पाहिलं तर रडारमध्ये बॉल आलाय आणि समोर आलेला बॉल त्याला फेकून दिलाय. या इनिंग मधला सावरलीवाडीच्या बाडराच्या माध्यमातून आलेला एक माऊली प्रसाद इव्हेंट्स यांच्या मार्फत जे आपण थेट प्रक्षेपण पाहतोय ते आपल्याला प्रोव्हाइड केले अजिंक्यजी पाडगे आणि त्यासोबत सन्माननीय प्रशांतजी वालेकर साहेबांकडून. त्याचंसुद्धा आपण शतशः आभार व्यक्त करूयात. त्यासोबत प्लेअर ऑफ दी सिरीजसाठी जी सायकल प्रोव्हाइड केले, जबरदस्त एफर्ट चांगल्या प्रकारचा आहे. एफर्टला नक्की 100 पैकी आपण पाहिलं तर 100 मार्क देऊयात. परंतु दरम्यानच्या वेळेमध्ये या टुर्नामेंटसाठी लागणारी जे पाहिलं तर प्लेअर ऑफ द सिरीजची जी सायकल आपल्याला प्रोव्हाइड झाली ती सन्माननीय संकेतजी पाटील आणि त्याचसोबत पाहिलं तर सन्माननीय रोहितदादा पाटील जे कैरे गावचे आहेत त्यांच्याकडून ती प्रोव्हाइड झाली. नक्कीच त्यांचा सुद्धा आपण शतशः आभार व्यक्त करूयात. त्यासोबत आपल्याला जी प्लेअर ऑफ द सिरीजची ट्रॉफी आहे ती ट्रॉफी प्रोव्हाइड झाली आहे स्वर्गीय राकेशदादा पवार यांच्या स्मरणार्थ सन्माननीय विराजदादा पवार यांच्याकडून नक्कीच प्रोव्हाइड झाले. सर्वांचं मनापासून, मनाच्या अंतकरणापासून पाहिलं तर मी आकाश देशमुख आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून, त्याचसोबत आमच्या या संपूर्ण आयोजन कमिटीकडून, प्रणित 11 सावरली संघाकडून शतशः आभार व्यक्त करतो. नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारचं योगदान देता, त्यामुळे ही टुर्नामेंट संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये नाही फक्त नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये अव्वल दर्जाची नाईट रजनीची टुर्नामेंट नक्कीच म्हणून ओळख आहे. आणि चांगल्या प्रकारचं सुसज्ज मैदान, तेवढेच चांगले संघ, त्यासोबत पाहिलं तर चांगले असं ऑर्गनाइज असलेली ही टुर्नामेंट आपण जर पाहिली तर या टुर्नामेंटचं नाव अतिशय उंच मानांकन ठिकाणी घेतलं जातं, तेच आता आपल्याकडे जर पाहायला भेटते. तर या ओव्हरमध्ये आपण नक्कीच ज्या मागच्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी आपण थोडा विलंब केला होता तो आता आपण देऊयात. जर पाहिलं तर कुंभिली गावचे नवनिर्वाचित उपसरपंच सन्माननीय परेशदा गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण मोहतासिमला या प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊयात. मोहतासिम, आपल्याला विनंती असेल आपण आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. मोहतासिम यांना विनंती असेल की आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. मग फास्ट फॉरवर्ड आपल्याला करायचं आहे. चला या. सन्माननीय नवनिर्वाचित उपसरपंच परेशदा गायकवाड यांच्या शुभ हस्ते ते प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊयात आपण. नक्कीच आता पुन्हा एकदा आपण आपलं लक्ष मॅचकडे घेऊन जाऊयात. गोलंदाजी बारकर कुणाल आहे. कुणाल टू पाहिलं तर बॅटिंग करताना आदित्यने एक षटकार मारला होता, त्याने आता सुद्धा पाहिलं तर सिंगल धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्येचा विचार करता 1-11 धावसंख्या. समोर जर पाहिलं तर जय हनुमान गोर्टन बुद्रुक हा संघ आहे. या संघामध्ये बरेच खेळाडू आहेत, म्हणजे एखाद कोणत्या खेळाडूचं नाव घेणं नक्कीच उचित ठरणार नाही. कल्पेश जाधव आहे, ऋषी आहे, त्याचबरोबर अक्षय पाटील आहेत. म्हणजे
सरीसर पाहिलं तरी खेळाडू आहेत. म्हणजे प्रत्येक जर खेळाडू अव्वल दर्जाची बॅटिंग करतो, अव्वल दर्जाची बॉलिंग करतो. आणि या संघासमोर पाहिलं तर सावरली वाडी संघ इथे चांगला फटका खेचला, तंत्रशुद्धक फटका आहे परंतु क्षेत्ररक्षकाला मिळते गवसनी. ऋषी मिळवतोय जेल, विकेट जातीये, दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर येत. मोतासिमची जी प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे ती स्वीकारण्यासाठी त्यांच्याच टीमचा एक त्यांचा प्रेक्षक त्यांचा पाठीराखा आलाय. तर सन्मान्य साईश नक्की याच्याकडे जी ट्रॉफी देऊयात आपण. तर सन्मान्य परेशदा गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ती प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. मोतासिमची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी त्यांचा टीमचा पाहिलं तर एक पाठीराखा आलाय. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला असतील मोतासिमला, त्याचबरोबर तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. वळूयात आपण पुन्हा एकदा मॅचकडे लक्ष आपलं केंद्रित करूयात. अनिकेत पाटील वावशी यांचं सुद्धा आपण करूयात मनपूर्वक स्वागत. हे मॅचचा आनंद घेत आहेत नक्कीच व्यासपीठाच्या समोरून. अकरा धावसंख्या झाली आहे. गोलंदाजी मार्कर कुणाल गरुडकर आतापर्यंत पहिल्या 3 बॉल चांगल्या रीतीने एकही अवांतर धाव नाहीये. या मॅच मधलं वैशिष्ट्य म्हणावं लागेल गोलंदाजाचं. बॅटची एज लागली आहे, रनआउटची निर्माण झालेली संधी निर्माण केली आणि ती सुद्धा आपल्या पथ्यावर पाडून घेतली आहे. दोन्ही फिल्डर मधला जजमेंट शेवटच्या क्षणामध्ये दोघांनी ठरवलं की करायचे काय, विकेट कुठे घ्यायची. परंतु नक्की ठरलं होतं त्यांचं विकेट घेणं हे महत्वाचं होतं. टीम एफर्ट लागलाय आणि कुणाल गरुडकर आणि त्यांच्यासोबत त्याचा फिल्डर दोघांनी मिळवलेली आपल्या टीमसाठी विकेट. तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना तोही अतिशय स्वस्तामध्ये, कुठेतरी निराश असेल. आपण पाहिलं तर घरच्या मैदानावर खेळतोय, सावरली वाडी संघ आहे आणि त्यांच्या नजीकच असलेलं मैदान, त्या मैदानावर खेळताना थोडी निराशजनक कामगिरी. 11 धावसंख्या आणि मैदानातून बाहेर गेलेत ते 3 फलंदाज. डीजे प्रसाद इव्हेंटचं एक चांगलं असं कार्य पाहतोय. त्यांनी ज्या प्रकारे पहिला डिस्प्ले ठेवला आणि त्या डिस्प्लेवर रनआउटच्या माध्यमातून विकेट जी आली ती ते आर नक्कीच गेले. एक चांगलं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. प्रत्येक बॉल पाहिलं तर चांगल्या टप्प्यावर अतिशय व्हेरिएशनमध्ये गोलंदाजी करत आहेत. त्यांना माहिती आहे की समोर सावरुलीवाडीसारखा एक घातक संघ आहे. त्या संघासमोर कशा प्रकारे गोलंदाजी करायची, कशा प्रकारे आपल्या संघाला जर का सुस्थितीत आणायचंय तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. आणि कुणाल गरुडकर तशाच प्रकारे गोलंदाजी करताना आपण पाहतोय. इथे वेगवान बॉल बॅटच्या समोर पडल्यानंतर बॅटरला बॅट फिरू दिलीच नाहीये. बॉल जसा पडला तसा जाऊन विसाळतो, म्हणजे कीपरच्या हातामध्ये. का वेग होता या बॉलला, बॅट फिरली परंतु बॉल आधीच जाऊन विसावला होता. हा बॉल येतो तो म्हणजे निर्धाव डॉट बॉलची सांगता करतो. या ओव्हरमध्ये पाहिले तर खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2च धावा, 1 विकेट सुद्धा मिळवली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या अंती जर खेळपट्टीवर पाहिलं तर धावा झाल्यात 3 बाद 11 धावसंख्या. सन्मान्य रामदासजी तांबडे साहेबांचा इथे शुभ सन्मान नक्कीच केला जाईल. सन्मान्य महेशजी पाटेरे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण रामदासजी तांबडे साहेबांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे. काल पहिला दिवस बरेच अतिथी मान्यवर ते व्यासपीठावर उपस्थित राहून गेले. त्याचमध्ये आपण पाहिलं तर या तालुक्यामध्ये ज्यांना मान सन्मान आहे, एक कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे गोविंददा बैलमारे. या तालुक्याला शिवसेना नक्कीच वाढवण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचं काल शुभागमन झालं होतं. नक्कीच त्यासोबत बरेचसे आपले अतिथी मान्यवर या व्यासपीठावर आहेत. कालही आले, आजही आहेत. त्यांचं सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करूयात. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल कौशल पाटील. जशी 2 गोलंदाजीने गोलंदाजी केले तशीच गोलंदाजी आता कौशलला करावी लागेल.
बॅटर आपण पाहतोय आदित्यला, ज्याने एक षटकार मारलाय. तर फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला फटका घेतला. डीप मधून क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आहेत. पकडलाय बॉल, फेकी सुद्धा केली जाते आणि आता फक्त सिंगल धाव. ज्या फलंदाजाने एक षटकार मारलाय संपूर्ण इनिंगचा विचार करता, एक षटकार आता पाहिलं तर आलाय, तो वैयक्तिक 5 बॉल आणि 9 धावसंख्येवर खेळतोय. टीमची टोटल धावसंख्या 12 आहे. आता रोहितला साथ द्यावी लागेल, रोहितला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की जर पाहिलं तर 4 षटकांची मॅच, शॉर्ट टर्मचं क्रिकेट, जास्तीत जास्त धावा जमू तर समोरच्या टीमला दडपणाखाली अडू शकतो. समोर पाहिलं तर जय हनुमान गोर्टन बुद्रुक हा सुद्धा नावाजलेला संघ, दादा संघ, अंडरम पासूनचा प्रवास ओरमपर्यंतचा अतिशय दिमागदार रीतीने संघाने केलाय. हा संघ एकीने खेळतो, चांगल्या प्रकारे खेळ करतो. नेहमी या संघाला पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण तो प्रेक्षकांना दाखवत असतो. आताही गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी करतोय. पहिलं षटक कल्पेशने टाकलं, दुसरं षटक जर पाहिलं तर गोलंदाज कुणाल गरुडकरने टाकलं, तिसरं षटक कौशल पाटील, तोही गोलंदाज तेवढ्यात किफायतशीर, अतिशय चांगली गोलंदाजी. और फुलटॉस बॉल आणि काय झालं, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने विकेट मिळवण्याचा प्रयत्न आणि तोही रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळवतोय. चांगल्या प्रकारचं जजमेंट केलं, विकेट जाती रनआउटच्या माध्यमातून आलेला फलंदाज कोणत्याही प्रकारे धावा जमू शकला नाही. या इनिंग मधला दुसरा रनआउटचा शिकार बनतोय डीजे. पाटील त्यासोबत सन्माननीय विशालजी बैलमारे या दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. किरणजी पाटील त्यासोबत विशालदादा बैलमारे या दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. त्यासोबत जर पाहिलं तर आज एक दुःखद घटना घडली आपल्या खोपोलीमधील. पिंट्या तुकाराम सुर्वे क्रिकेटर आहेत, त्यांचे मोठे बंधू ते अल्पशा आजाराने आज निधन झालेत. तर भैरी भवानी चषक 2026 वासरंगने आयोजित केलेली जी टुर्नामेंट होती 23, 24, 25 तारखेला ती पुढे ढकलण्यात येते. ती जी टुर्नामेंट आहे ती 29, 30, 31 आणि 1 या 4 दिवशी खेळवली जाईल. म्हणजे जी टुर्नामेंट 23 तारखेला चालू होणार होती तर ती दुःखद घटनेमुळे पाहिलं तर 29 तारखेला चालू होणार आहे. म्हणजे 6 दिवसांनंतर ती टुर्नामेंट चालू होणार आहे. याची सर्व प्रेक्षकांनी त्याचबरोबर एंट्री करणाऱ्या संघांनी नोंद घ्यायची आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. इथे चांगला फटका खेचलाय, लॉंगॉनला बॉल गेला, लॉंगॉनला फील्डला तैनात. बॉल जरूर चांगल्या प्रकारे फटकेबाजी केली जाते, आदित्यच्या माध्यमातून फटकेबाजी जरूर चांगली होते, परंतु फिल्डरला गवसनी वॅकंट एरियामध्ये बॉल मारावे लागतील. आता फक्त काही थोडेच बॉल शिल्लक असतील. 24 बॉल संपूर्ण इनिंगचा खेळ आणि इथं पाहिलं तर सर्व बॉल चांगल्या प्रकारे टाकले. अतिरिक्त धावसंख्या दिली गेली नाहीये, हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल या बॉलिंग करणाऱ्या टीमचं. जयनमान गोर्टन बुद्रुक हा संघ जर आपण पाहतोय चांगल्या प्रकारे एक युनिटीने खेळतोय आणि आज त्यांनी ठरवलंय की आज आपल्याला या टुर्नामेंटमध्ये ही जी चमचमती ट्रॉफी आहे ती जिंकायचं असेल तर पहिली मॅच चांगल्या रीतीने दबदबा करून खेळावी लागेल. तशा प्रकारे गोलंदाजी करतोय. अद्याप खर्च केल्यात त्या म्हणजे फक्त 13 धावसंख्या आणि बॅटरचा पाहिलं तर बॅटिंग स्टान्स पुढे सरसावलाय, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु बॉल निसटला आणि बॉल जाईल तो पुन्हा एकदा सिंगल सिंगल सिंगल. आणि प्रत्येक बॉलवर सिंगल सिंगल धावसंख्या केली जाते. पंचांचा इशारा येतोय. अभिनेता पालांडे सर म्हणतात की हा षटक संपलाय, 18 बॉलचा खेळ संपलाय, 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. धावसंख्या झाली 13 धावसंख्या, विकेट गेल्या 4, 14 धावसंख्या, विकेट गेल्या त्या 4. धावा जमवण्याचा माणूस आता पाहिलं तर सावरली वाडी या संघाचा असेल. आदित्य आहे आणि आदित्यच्या साथीला पाहिलं तर गणेश आत्ताच आलाय. 2 बॉल फेस केलेत, 1 धावसंख्या जमवले. आदित्यने चांगली बॅटिंग केली, 1 षटकार मारलाय, वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळतोय पण तो नॉन स्ट्राईकला आहे. आपण पाहिलं तर या आपल्या खालापूर तालुक्यामध्ये पहिली नाईटची रजनी टुर्नामेंट आणि दरवर्षी पाहिलं तर या टुर्नामेंटच्या आतुरतेने वाट पाहणारे प्रेक्षक आणि त्यासोबत खेळाडू सुद्धा असतात. मग पाहिलं तर जशी मोहपाड्याला टुर्नामेंट होती त्या टुर्नामेंटची बरीच आतुरतेने वाट पाहत आहेत. धावसंख्या 14 झाली आहे. अचानकच्या टुर्नामेंट जशी पाहिलं तर वाट पाहायचे मोहपाड्याला, तशी टुर्नामेंटची या वाट पाहतात ते म्हणजे संपूर्ण खालापूरमधील प्रेक्षक.
ते पुढे सरसावून डान्सिंग द डाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आलेत लॉंगॉनचे, पकडतील झेल, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. विकेट जाताना आपण पाहतोय. फलंदाज बाद. टीमचं बॅटिंग चांगली नक्कीच करावी लागेल, कारण की जर पाहिलं तर आदित्य आहे, आदित्यने एक षटकार मारला परंतु त्याला स्ट्राईक देत नाहीयेत. ही कुठेतरी चुकी करतात की काय सावरली बॉडीचे खेळाडू. जिथे आपण पाहिलं तर बॅटिंग चांगली करताना आपल्याला जो मेन बॅटर आहे त्या बॅटरला स्ट्राईक जेवढं जास्त देऊ तेवढंच फायद्याचं ठरतं. आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं दिगंबर मोरेने जे 62 धावसंख्या चेस केली, फायदा हा ठरला की त्यांच्या टीमने त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकला ठेवलं. रोहित पाडगे काल पाहिलं तर टॉप 5 मध्ये जाणारा संघ सावरोली संघ आणि प्रणित 11 संघ सावरोली पुढे का गेला. प्रत्येक मॅचमध्ये क्रुशल मोमेंटमध्ये रोहित पाडगेने केलेली एक सर्वोत्कृष्ट बॅटिंग, त्यांना त्यांच्या संपूर्ण टीमने तेवढं दिलेलं चान्स. ते क्रॉस बॅटेड फटका पुन्हा एकदा पाहिलं तर लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला पकडतायत आणि त्यानंतर स्ट्राईक आता बऱ्याच कालांतरानंतर राहणार ती म्हणजे बॅटर आदित्यकडे. आदित्यकडे पाहिलं तर स्ट्राईक राहील. जो लेफ्टी बॅटर आहे आदित्य, ज्याने एक षटकार मारलाय परंतु आता येणाऱ्या बॉलवर जास्तीत जास्त धावा जर जमवल्या तर समोरच्या संघासाठी आपण तेवढं आव्हान निर्माण करू शकतो. किती धावा जमवल्या जातील. पंचाचा इशारा येतोय. बॉल बराचसा वाईडचा डिसिजन पंचांनी दिलाय. या वाईडच्या रूपामध्ये पाहिलं तर धावफलकावर पुन्हा एकदा एकनी वाढ होते. राज पाटील गोलंदाजी मार्कवर आहेत, गोरटन संघाकडून गोलंदाजी करतात. 16 धावसंख्या झाली आहे. 5 विकेट तंबूच्या आसऱ्याला गेल्यात. 4 षटकांचे मॅच आणि अद्याप पाहिलं तर 5 विकेट गेल्यात. आदित्यने नक्कीच बॉल उंचवर केसलाय. स्वतः बॉलर जेल खाली येतात, हातातून बॉल आहे तर बॉल सटकतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. रनआउटची नामी संधी निर्माण झाली आहे परंतु संधी निर्माण झालेली हातात मिळवता आली नाही आणि या एक करता ही दुसरी धाव कंप्लीट केली ती दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावसंख्येने धावसंख्या पुन्हा वाढते ती म्हणजे भरारी घेते 2-18 पर्यंत. एक धाव या मैदानामध्ये खूप महत्वाची आहे. एक किंमत विचारा तांबडी संघाला. एक धाव किती महत्वाची. किंमत विचारा शेकिन चिंचोलीच्या दिगंबर मोरे, त्यासोबत कल्पेशला विचारा एक धाव किती महत्वाची. आणि सावरली संघाला सुद्धा विचारा एक धाव तुमच्यासाठी किती महत्वाची ठरली. एक धावेला पाहिलं तर खूप महत्वाचं नक्कीच इथे महत्व देणं गरजेचं आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न थोडंसं फलंदाजामध्ये कॉर्डिनेशन नव्हतं परंतु दोन्ही धावा कंप्लीट केल्यात. आता धावसंख्या 2 वाढणार. पुन्हा पोहोचेल ती 2ची भरार घेऊन 20 पर्यंत. काल पाहिलं तर माडप संघ जेव्हा खेळत होता तेव्हा अनिकेत पाटील यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. आजही पाहिलं तर त्यांचा गोरटन संघ खेळतो आणि गोरटन संघासाठी सुद्धा आवर्जून मॅच पाहण्यासाठी आलेत. दमदार आयोजन हे प्रणित 11चं आणि त्याचबरोबर हे सर्व खेळणारे खेळाडू. पंचाचा इशारा येणं बाकी. पंच सांगतात की हा व्हाईट बॉल असेल. पंच चुलबुल पांडे की ज्या पंचांना सुद्धा या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा मान सन्मान नक्की दिला जातोय. BSA पॅनलचे हे पंच अविनेशदा पालांडे आहेत. त्याचबरोबर पाहिलं तर बाळादादा आहेत. त्याचबरोबर पाहिलं तर आपण पांडे सर. टेलर फुलटॉस बॉल त्याला सरळच्या दिशेने खेचलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकंट एरिया पाहिली. बॉल जातोय सीमारेषा बाहेर. शेवटच्या क्षणाला का होईना नवसंजीवनी देणारा येतोय एक जबरदस्त असा षटकार. आता विचार करायला लागेल की येणाऱ्या ज्या शेवटच्या षटकामधील ज्या धावा आहेत ते कुठेतरी आपल्या अंगलट तर येणार नाही ना. कारण की कालच्या मॅच पासून आपण काय शिकलो ते शिकावं लागेल. एक धावेला खूप महत्व दिलं तर शेवटच्या क्षणाला आपल्या संघावर दडपण येणार नाही हे ओळखायला लागेल आता गोरटन संघाला. शेवटचा बॉल बहुतेक शिल्लक असणार. ऑन साईडला फटका केसला. बॅटमध्ये पाहिलं तर नक्कीच मिडल झाला नव्हता. एक कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केलाय. पंचांचा शेवटी बोर्ड उंच होतोय. पंच म्हणतात की हा रनआउटच्या रूपामध्ये नक्कीच फलंदाज बाद होतोय. 4 षटकांचा खेळ संपला. 24 बॉलचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि आपण जर पाहिलं तर धावफलकावर
28 धावसंख्या झाली आहे. 24 बॉलमध्ये 28 धावसंख्या झाली आहे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी जर जिंकायचं असेल तर पहिलं तर जय हनुमान गोर्टन बुद्रुक संघाला तब्बल 29 धावा जमवाव्याच लागतील. कंपल्सरी ड्रेसिंग प्लस कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आता 29 धावा जमवल्या जातील का? लक्ष जरी सोपं वाटलं तरी पाहिलं तर सावरोलीवाडी संघाने जर का फिल्डिंग चांगली केली, जर गोलंदाजी अचूक टप्प्यावर ठेवली, एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावसंख्या दिली नाही तर या मैदानात धावा जमवणं अतिशय डिफिकल्ट बनून जातं. हे कालच्या दिवसामध्ये आपण जरूर पाहिलं. आणि 29 धावा केल्या जातील का, की ह्या 29 धावा वाचवल्या जातील, यासाठीच मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करूयात आपल्या मराठीचा गोड आवाज, आपल्या खोपोलीचा पाला एक दमदार आवाज, बुलंद आवाज तुषारजी धुमाळ सरांना. धन्यवाद सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आपण दमदार आमदार या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दुसऱ्या रात्रीच्या खेळामध्ये हार्दिक असं स्वागत करूया. सावरोळीवाडी संघानं पहिल्यांदा फलंदाजी केली. 24 चेंडूमध्ये 28 धावांची नोंद पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. आता मात्र जय हनुमान गोर्टन बुद्रुक संघाला करायच्या 24 चेंडूमध्ये 29 धावा. चांगल्या पद्धतीनं आपण बघतोय खेळपट्टीवरती खेळ मैदानामध्ये होते. पहिली मॅच मात्र टीम खालची कोपोली संघाने जिंकली आहे. यानंतर त्यांचा आपण सामना पाहणार आहोत. विनर वर्सेस विनर यानंतर होणारी मॅच असेल. पण इथे आता सावरोळीवाडी संघाला 24 चेंडूमध्ये 29 धावा रोखायच्यात. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि या नियमानं आता जय हनुमान गोर्टन बुद्रुक संघाच्या कर्णधाराला आपण विनंती करूया, आपल्या सलामीचे बॅटर आपण लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा. याआधी आवाज आपण ऐकला आकाशजी देशमुख सरांचा आणि त्याच्या आधी अर्थातच मनीष मुंडे सरांना आपण ऐकलं. आमच्या तिघांच्या वतीनं सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वतः तुषार धुमाळ या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. ऑन स्क्रीनवरती आपण पिंट्या शेठ पाठार यांना पाहतोय आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवारांना या सोहळ्यामध्ये आनंद घेताना क्रिकेटच्या वातावरणामध्ये पाहतोय. चमचमत्या ट्रॉफ्या, ज्या ट्रॉफीसाठी अट्टास चालू आहे. जवळजवळ या स्पर्धेमध्ये 40 संघ आता दाखल झालेले आहेत. आणि कालच्या रात्रीचा आपण विचार केला तर प्रणित 11 सावरोळी संघानं जबरदस्त खेळ करताना टॉप 4मध्ये टॉप 5मध्ये पहिल्यांदा आपलं स्थान निश्चित केलं आहे. पण आजच्या रात्रीच्या खेळामध्ये टॉप 5मध्ये जाणारा दुसरा संघ कोणता असेल हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार. पिंट्या शेठ पाठारे राजाच्या भेळचा आनंद घेत आहेत. चविष्ट आणि अतिशय रुचकर अशी सावरोळीतील फेमस भेळ, ज्याचा आनंद पिंट्या शेठ पाठारे आणि त्यांच्याबरोबर 2 नन्हे मुन्ने आपण बघतोय खेळाडू आहेत जे ही भेळ खाऊन क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया. आज संक्रांतीचा दिवस आहे. असं म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पण तिळगुळ नाही दिले तरी चालतील, पण मागणं कोणी तिखट बोलू नका. अरे आता येणाऱ्या काळामध्ये कदाचित परिस्थिती बिकट असू शकते. ते पुन्हा एकदा आपण मकर संक्रांतीच्या सगळ्यांना गोड गोड शुभेच्छा देताना क्रिकेटच्या जगतामध्ये पुन्हा एकदा वळतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. अक्षय पाटील मॅन फ्रॉम गोर्टन आणि त्याच्या बरोबरीनं कल्पेश जाधव, हा देखील गोर्टनचा. काल कल्पेश जाधव आपण शकीन चिंचोलीचा पाहिला आणि खास या स्पर्धेकरता कदाचित कल्पेश जाधव रत्नागिरीवरनं दाखल झाला. ही स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आहे, अभिमानाची आहे. या तालुक्यातली ही जबरदस्त नाईट रजनी आपण बघतो. याची देही याची डोळा. अतिशय सुंदर हा सावरोळीकरांचा सोहळा. गोलंदाजी मार्गवरती सावरोळीवाडी संघाचा गोलंदाज आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूनं लोअर फुलटॉस आणि ते टांगा पलटी, घोडे फरार. क्षेत्ररक्षकाला कळलं सुद्धा नाही कधी चेंडू आला आणि तो कधी पॉइंटच्या दिशेने बाहेर गेला.
या चौकाराच्या साहाय्यानं आपण बघतोय धावफलकावरती आता 29 धावसंख्येचा पाठलाव होत असताना पहिल्या 4 धावांचा श्रीगणेश झालाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं पुनवे देव सर्व कार्येषु सर्वदा. अर्थातच गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि पुन्हा एकदा मैदानावरती जाऊया जिथे पंचांनी इशारा केला. ही एक लेग बायची धाव स्कोर कार्डवरती नोंद केली जाते आणि टोटल आता 29 धावसंख्येचा पाठलाग करताना जय हनुमान गोर्टन बुद्रुक संघाच्या धावा लागल्यात त्या बिनबाद 5. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 चेंडू 24 धावांची गरज आहे. जबरदस्त ही स्पर्धा. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेनं मारलेला फटका गोळीच्या वेगानं आरपार. इथे देखील धावा मिळतील 4 4 4. कल्पेश जाधव जो रत्नागिरीवरनं आलाय आणि कदाचित हापूस आंब्याची आठवण करून देणारा मारतोय चौकार. डीजे मदतीने आता स्कोर कार्डवरती 9 धावांची नोंद बघतोय गोलंदाज आदित्य. यावेळेस आपण पाहतोय ऑफस्टमच्या लाईन मध्ये चेंडू टाकण्याचं काम करतोय आणि इथून हा चेंडू गेलाय निर्धाव. टीम खालची कोपली संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण व्यासपीठाशी संपर्क ठेवा. कदाचित यानंतर आपला सामना आहे आणि पुढचा सामना कदाचित 3 षटकांचा असेल. चांगला चेंडू हलक्या हातानं गलीच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केलाय पण काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि इथे क्षेत्ररक्षकानं मी तर म्हणेल किमान 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आणि 1 या धावसंख्येनं आता स्कोर कार्डवरती टोटल 10 आकडा पाहतोय. आदरणीय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा 10 आकडा गॉड ऑफ क्रिकेटची आठवण मात्र इथून करून देतोय. पण आता 19 चेंडू उरलेत आणि 19 धावांची गरज आहे. कोटनाटेक तमाशा देख लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू आर पार. बिग हिट. दमदार आमदार ट्रॉफीचा षटकार. या षटकाराच्या जोरावरती आता टोटल धावा लागल्यात त्या 16 आणि पाठला केला जातोय तो 29 धावसंख्येचा. 29 धावसंख्येचा पाठला होतोय. जबरदस्त क्लिअरिटी आणि क्वालिटी आपण बघतोय. आज KTC ची टीम देखील माऊली प्रसाद इव्हेंटला जॉईन झाली आहे आणि त्यांचा देखील लोगो आता ऑन स्क्रीन वरती युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपण हार्दिक हार्दिक असं करूया स्वागत. स्ट्राइक एंडवरती कल्पेश जाधव आणि गोलंदाजी मार्गवरती आदित्य. यावेळेस मंगेशला आपण बघतोय. आदित्यचं षटक मात्र कंप्लीट झालंय. मंगेशचा हा चेंडू यावेळेस आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळलाय. डीप मधला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तत्पूर्वी क्षेत्ररक्षकानं चेंडूला अडवला आणि इथून आपण पाहतोय सिंगल मात्र पूर्ण झाली. 17 चेंडू उरलेत आणि 12 धावांची गरज. मनोज शेठ वाटारे यांच्यावरती दिलेली या स्पर्धेची जबाबदारी गेले कित्येक वर्ष अतिशय सुंदरतेनं पाहायला मिळते आणि त्यांना दिलेली प्रणित 11 सावरुळी संघानं साथ आता मात्र बहरते. कारण कालची रात्र ही मात्र गौरवच्या चेहऱ्यावरती एक बिग स्माइल आणणारी होती. आज त्यांनी सलूनमध्ये एंट्री नाही केली कारण त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळा ग्लो आहे. 10 वर्षानंतरचा एक वेगळा आनंद आपण बघतोय. रन मशीन रोहित पाडगेनं मात्र कालच्या रात्रीमध्ये जबरदस्त खेळ केला. पण इथे आपण बघतोय डीप मध्ये चांगलं प्रोडक्शन. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकांना टिपलाय झेल आणि संपलाय पहिल्या बॅटरचा खेळ. यावेळेस बाद होणारा फलंदाज आहे अक्षय पाटील मॅन फ्रॉम बुद्रुक. अक्षय वैयक्तिक 4 चेंडूचा खेळ करताना 10 या धावसंख्येवरती बाद झाल्या. आता ऋषी स्ट्राइक एंडवरती आल्या आल्या
मोठा फटका खेळण्याचा मोह मात्र त्याला आवरला नाही, पण क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. जर्सी क्रमांक 18 अविनाशनं लागोपाठचा दुसरा झेल पकडला आणि संपलाय ऋषीचा खेळ. डीजे करताना देखील दमछाक होतीये ती टीम जय हनुमान गोर्टन बुद्रुक संघाची. लागोपाठचे 2 विकेट मंगेशनं घेतलेत. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, आणि यावेळेस डाव सावरतोय का मंगेश हे मात्र पाहणं गरजेचं आहे. पुन्हा चेंडू हवेमध्ये, स्वतः मंगेश चेंडूच्या खाली, आणि आजच्या रात्रीतली पहिली विकेट हॅट्रिक मंगेशनं घेतली. मंगेशची गोलंदाजी आवडली असेल तर सागर शेठ जरा जोरदार टाळ्या वाजवा. शेठ यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. यंग अँड हँडसम अशी पर्सनॅलिटी त्यांची. सातत्याने या स्पर्धेमध्ये आपण त्यांच्या देखील चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद पाहत असतो. क्रिकेटचा खेळ अतिशय सुंदर होतोय आणि या खेळामध्ये आता मंगेशनं जबाबदारी घेतली आहे, ती टीम सावरोळीवाडीची. स्ट्राईक एंडवरती रत्नेश पाटीलला आपण पाहतोय. रत्नेश पाटीलनं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अविनाशनं या चेंडूला अडवलं. अविनाशचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. लागोपाठ 3 चेंडू अडवण्याचं काम त्यानं या ओव्हरमध्ये करून दाखवलं. 13 चेंडू. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. माझ्या समवेत आपण बघतोय नरेश दळवी सर आहेत, एक ऑफिशियल गुणलेखक, रायगड असोसिएशनच्या संलग्न असणारे गुणलेखक आपण पाहतोय. तर मैदानामध्ये BSA पॅनलचे पंच आपण पाहतोय, जे पांढऱ्या जर्सीमध्ये पाहायला मिळतात. काल त्यांना मी म्हटलं होतं ते पांढऱ्या हत्तीसारखे आहेत, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलाही डाग त्यांनी त्यांच्यावरती घेतला नाही, कारण की त्यांची ही जबाबदारी आहे ती अतिशय सुंदर ते पार पाडत असतात. बाळा सारुंके सर मात्र लिडिंग करतायत. अविनाश पालांडे सर मॅनेजर आहेत या पॅनलचे, आणि चुलबुल पांडे सर हे खजिनदार आहेत. नेक्स्ट बॉलर जर्सी क्रमांक 99 प्रवीण मैदानामध्ये आलाय. मूर्ती लहान आहे पण अतिशय गोलंदाजी मान आहे. सावरोळीवाडी संघाचा हा गोलंदाज. 12 चेंडूमध्ये 11 धाव वाचवायच्या आहेत. एक किमया मैदानावरती झाली आहे. 2 चेंडूमध्ये 1 धाव देखील रोखली गेली आहे. एका चेंडूमध्ये पहिल्याच मॅचमध्ये आपण काल पाहिलं चॅलेंजर शिरवली संघानं राजेश शिवाजी बॉयज तांबाडी संघाला 1 चेंडू 1 धाव करू दिली नाही, असा या मैदानाचा इतिहास. पण आज त्या या इतिहासाची पानं ही उलटली जातील का? रयतेच्या मनात, प्रत्येकाच्या हृदयात अर्थातच राजा शिव छत्रपती महाराजांनी स्थान निर्माण केलं, स्वराज्याची निर्मिती केली. मुठभर मावळ्यांच्या संगतीनं ज्यानं स्वराज्याची स्थापना केली. आई जिजाऊ मातेनं पाकलेलं स्वप्न अर्थातच राजानं पूर्ण केलं. पण आडव्या बॅटनं मिड विकेटमध्ये गोळीच्या वेगाने या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केलाय, आणि इथून धावा मिळतील त्या 4 4 4. पटलावरती खेळांचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो ना, तर सातत्यानं कबड्डी, क्रिकेट आणि त्यानंतर आता बैलगाडा शर्यत यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे, वेड लावलंय. असं म्हणतात घरच्या खुर्चीपासनं मैदानाच्या मातीवरून आणून आनंद देणारा एक वेगळा खेळ म्हणजे क्रिकेट आणि त्याच्यानंतर बैलगाडा शर्यत.
जबरदस्त चेंडू ऑप्शनच्या लाईनमध्ये या चेंडूची पिचिंग केली गेली. थोडासा बाउन्स फॅक्टर या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि इथून एक धाव या चेंडूवरती कंप्लीट होतीये. आता मात्र येणाऱ्या 10 चेंडूमध्ये विजयासाठी 6 धावांची गरज. 23 धावा कंप्लीट झाल्या. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. 3 गडी गमावलेत ते जय हनुमान गोर्टन बुद्रुक संघानं. विरोधात सावरोळीवाडी संघाला आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे आणि याला सन्मान देखील देण्यात आला. कल्पेश जाधवचं नाव मोठं आहे आणि नावाला साजेशी कामगिरी देखील तो मैदानामध्ये चांगली करतोय. उत्तम चेंडूला चांगल्यारीत्या तो सन्मान देतो आणि खराब चेंडूची तो वाट देखील लावतोय. हेच तर काय खऱ्या क्रिकेटचं महत्त्व हे दाखवताना तो मैदानामध्ये. क्रिकेटला महत्त्व देणं गरजेचं आहे, क्रिकेटचा आदर करणं गरजेचं आहे आणि क्रिकेटचा सन्मान देखील इथून ठेवणं गरजेचं आणि हाच क्रिकेट आपल्याला उंच स्थानापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि हा लांब लचक अर्थातच आमच्या कॅमेरामनच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून मारलेला विजयी षटकार हा सामना जिंकलाय टीम गोर्टन बुद्रुक संघानं. मी विनंती करतोय विनर वर्सेस विनर या सामन्यासाठी टीम खालची कोपोली संघाच्या कर्णधाराला आपल्या टॉससाठी यायचं आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कुणाल गरुडकर ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केली. मी त्याला विनंती करील आपण व्यासपीठावरती यावं. 2 धावांचं षटक ज्यानं टाकलं आणि 1 विकेट ज्याच्या नावावरती येतो कुणाल गरुडकर ठरतो या मॅचचा हिरो आणि टीम खालची कोपोली संघाचा संघनायक. दोघांनाही विनंती आहे आपण टॉससाठी लगेच यायचं. पण शिस्त आपण बघतोय मैदानामध्ये. सावरोळीवाडी संघ ज्या संघाला या आता स्पर्धेच्या बाहेर जावं लागतंय पण शिस्त काय असते, क्रिकेटचा आदर काय असतो, क्रिकेटला